नमस्कार, मी डॉक्टर राहुल भीमराव घुले, अधिकृत उमेदवार, राष्ट्रीय समाज पक्ष, भूम परंडावाशी 243. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी 5 वाजता संपत आहे. 15-20 दिवसात मागे चांगला प्रचार केला आम्ही आमच्या टीमने. लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सगळे लोक बोलत आहेत की साहेब आम्ही शिट्टीलाच मतदान करणार आहेत 7 नंबर बटन दाबून. या भूम परंडा वाशीतील जनतेचं मी आभार मानण्यासाठीच आज तुमच्या मार्फत जनतेपुढे आलेलो आहे. कारण जे प्रेम ज्या भूम परंडा वाशीतील जनतेने दिलेलं आहे ते खूप मोठं आहे. इलेक्शन येतील जातील सगळं होईल, पण प्रेम कमावं पण लागतं आणि ते आम्ही लोकांची मनं जिंकून कमावलेलं आहे, याचा मला अभिमान आहे. आतापर्यंत जो आपला हा कालावधी गेलेला आहे, आपल्या सभा झाल्या असतील किंवा जे दौरे झाले, त्यातून कसा प्रतिसाद आणि ओबीसी म्हणून तुमच्याकडे ते कसं बघतात मतदार? नक्कीच फक्त ओबीसी म्हणून तर आहेच, कारण त्या प्रवर्गातून येतो त्या लोकांचा माझ्यावर हक्क असतो आणि माझा त्यांच्यावर हक्क असतो. ओबीसींचं चांगलं प्रेम मला मिळत आहे. सर्व 18 पगड जाती आहेत, वंजारी, धनगर, माळी, साळी, गोष्टी लोक आहेत, वाणी लोक आहेत, सगळ्या समाजाचे, कुंभार लोक आहेत, सुतार लोक आहेत, सगळा समाज आज आपल्या सोबत एकजुटीने उभा राहिलेला आहे. नक्कीच समाज पुढे येत नाही, प्रत्येकाचे काही अडचणी असू शकतात, परंतु या प्रवर्गातून कोणीतरी एखादा सक्षम माणूस त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी तयार झालेला आहे, हे फक्त ओबीसी जनतेमुळे झालेलं आहे. आणि प्रचाराचं म्हणताल तुम्ही तर तुम्ही बघितले, आम्ही LED गाड्या लावून पण लोकांना जे ऍक्च्युअल काम आम्ही केलेलं आहे, जे केलंय ते दाखवलंय, जे करणार आहे ते नाही दाखवणार. जे लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या असतील, रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकल्या असतील, त्यावेळी आम्ही दाखवले तुम्हाला. आपण पाहिलं की ओबीसीच्या माध्यमातून मध्ये 2 फळे असं दिसून आलं की हाके साहेबांची वंचितकडनं एक सभा लागली होती, पण 2 वेळेस ती सभा झाली नाही. मग ह्याच्यावर ओबीसीचं जे कॅन्डिडेट आहे त्याच्यातून जनतेला काय संदेश जाऊ शकतो? मला एक कळत नाहीये. खरा ओबीसी डॉक्टर राहुल भीमराव घुलेच आहे, तरी पण इतर प्रवर्गातील लोक आम्ही ओबीसीचे खरे म्हणजे ओबीसीचं तारणहार असल्याचा केविलवाना प्रयत्न करतात. हे इलेक्शन करतंय, सगळ्याला कळतंय. की आजपर्यंत का तुम्हाला का कोणाची की वाटली नाही, का लोकांची तळमळ वाटली नाही? आता फक्त इलेक्शन करतं करू नये, माणसाने करावं, इतर समाजाला मदत करावी, पण फक्त निवडणूक पुरती नाही करायला पाहिजे. परमनंट लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे, तर लोक स्वीकारतील. टेम्पररी राहिला तर लोक कोणी स्वीकारणार नाही. काल रासपचे अध्यक्ष जानकर साहेबांची सभा झाली, यामुळे वातावरण प्रतिसाद मिळताना दिसतो, यावर तुम्ही काय सांगा? काल रासपचे अध्यक्ष जानकर साहेबांची सभा झाली, यामुळे कृषी वर्गात एक नवचैतन्य बस मिळाले, यावर काय सांगा? काल तुम्ही सर्वजण होतात, जनता जनार्दन होते. प्रचंड चांगला प्रतिसाद कालच्या महादेव जानकर साहेबांच्या सभेला भेटला. आम्हालाही वाटलं नव्हतं इतके काल मोठे लग्न तीत होती पहिले, त्यामुळे लोकांच्या घरी गावागावात मंगल कार्य असतानाही लोकांनी महादेव जानकर साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उत्स्फूर्तपणे आले आणि एक चैतन्य निर्माण झाले. आमच्या ओबीसी प्रवर्गात नाही, सर्वच मराठा प्रवर्ग असेल, भूम परंडा वाशीतील जी जनता असेल, अल्पसंख्याक असतील, दलित वर्ग असेल, एक हक्काचा माणूस त्यांना मिळाल्याचं समाधान कालच्या सभेतून दिसून येत आहे. काल बोलताना महादेव जानकर म्हणाले की त्यांच्या पक्षाला जी राष्ट्रीय मान्यता मिळाली, त्यामुळे त्यांनी भूम परंडा वाशीकरांचे आभार मानले की भूम परंडा वाशी ज्यावेळेस 2004ला निवडणूक झाली त्यावेळी जो बाळासाहेब हडुंगरीकर यांना प्रतिसाद मिळाला आणि त्याचमुळे मला राष्ट्रीय मान्यता मिळाली. या वक्तव्याचा नक्कीच भूम परंडा वाशीत तुम्हाला फायदा होईल आणि रासपचे जे जुनं मतदान आहे ते तुम्हाला नक्की मिळेल. यावर काय वाटतं? उपकाराची जाण ठेवली पाहिजे, तशी महादेव जानकर साहेबांनी भूम परंडा वाशीने जे उपकार केले त्यांच्यावर त्यांची जाण ठेवली आणि काल त्यांनी उघडपणे बोलून दाखवलं की या भूम परंडा वाशीमुळे त्यांच्या पक्षाला जी मान्यता मिळाली 20 वर्षापूर्वी, 20 वर्षाचा काळ लोटलाय त्या घटनेला, 2004ची घटना आहे, तरी पण भूम परंडा वाशीकरांचे त्यांनी आभार मानले, त्याबद्दल लोकही समाधानी आहेत. तुम्ही 2 दिवसाखाली पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी म्हणालात की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल, या निवडणुकीच्या नंतरही या निवडणुकीचा रिझल्ट काय असेल तो असेल, पण त्यानंतरही तुम्ही 5 वर्ष या माध्यमातून सक्रिय पुढचे असणार आहात का?
कारण की जनतेला जाणून घ्यायचंय, कारण की जरी कुणी निवडून आलं किंवा पडलं की इथून तो निघून मतदारसंघ सोडला. आमची जिल्हा परिषदेची तयारी सुरू झालेली आहे, नगरपालिकेची तयारी सुरू झालेली आहे. मी प्रचारात फिरतोय, अनेक कार्यकर्ते आहेत, सक्षम आहेत, त्यांना उभं राहायचंय. काल वाशीला होतो मी, वाशीचे 1-2 जणांनी माझ्याकडे इच्छा व्यक्त केली, साहेब आम्हाला जिल्हा परिषदेला चांगले कार्यकर्ते आहेत. म्हणजे ही लढाई संपली नाही. आज प्रचार संपला, परवा निवडणूक संपली, म्हणजे ही आमची लढाई संपली नाही. आताच ही बोंबपरांडा वाशीतील सर्वसामान्य जनतेची लढाई सुरू झाली आहे असं मला वाटते. कारण जो वर्ग कधीही या मुख्य प्रवर्गात येऊ शकला नाहीये, ओबीसी, वंचित, दलित, शोषित घटक यांना कधीही राजमार्गात येण्याचा सगळ्यांनी अडथळा केला, त्या वर्गाला मी ह्या मार्गात घेऊन येणार आहे. आणि ही लढाई आता सुरू झालेली आहे. आम्ही सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समिती, इव्हन ग्रामपंचायत सुद्धा ताकदीने उतरत आहोत. ही मी परवा बी सांगितलं होतं आणि आज त्याचा पुनरुच्चार करतोय, जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांना पुढची दिशा आज मिळून जाईल. आपण 100 बेडचं किंवा 50 बेडचं ते आपण रुग्णालयाच्या बाबतीत आपण एक आश्वासन दिलेलं आहे, पण नागरिकांना त्याच्या बाबतीत उत्सुकता आहे, त्याच्या बाबतीत आपण चालू कंडिशन 100 बेड नाही पण 30 बेडचं रुग्णालय रेडी केलेलं आहे. मान्यता पण आपल्याला यायला पाहिजे अजून, कारण आम्ही ऍप्लिकेशन पूर्ण केलेलं आहे, पण आचारसंहितेमुळे मान्यता येत नाही. मला वाटतं 2 दिवसांनी मान्यता येईल. आणि मोठ्या जल्लोषात तुम्हाला माहिती आहे आमचा विरोधक कोण आहे, आम्हाला खूप विरोध आहे. काही लोकांच्या पोटात दुखत होतं सुरू करण्यासाठी, परंतु आता मला वाटतं हे संकट बोंबपरांडा वाशीवरचं टळणार आहे 2 दिवसामध्ये आणि लोक एक मोकळा श्वास घेतील, आनंदोत्सव साजरा करतील. त्यावेळेस आपण सर्वांच्या साक्षीनं परत त्या रुग्णालयाचं लोकार्पण करू, कारण आता रेडी झालेले आहे. आता बांधकाम मशिनी सगळे बेड सगळे रेडी, व्हेंटिलेटर पण आलेले आहेत, ते रेडी झालेले आहेत. आपण सर्वांच्या साक्षीनं या अलंपूर नगरीमध्ये आपण त्यांचं लोकार्पण करू. सर, तुम्ही निवडून आल्यानंतर पहिल्यांदा कोणतं कार्य कराल? निवडून आल्यानंतर सगळ्यात महत्वाचं लोकार्पण. पहिले मला हॉस्पिटलचं जे बाकी आहे तो शब्द माझा पूर्ण करायचं, लोकार्पण करायचंय फक्त, आता काही ते करायचं नाही. ते पहिला मी काम करणार आहे दुधाचं. इथं प्लॅन्टचं भूमिपूजन मला करायचं. निवडून येईल नाही येईल जनता जनार्दन ठरवेल, पण माझा जो शब्द आहे 3 गोष्टीवर मी निवडणूक लढवते, ती सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुधाच्या प्लॅनचं आपण भूमिपूजन करू. आणि रोजगाराचा जो मी शब्द दिलेला आहे, लगेच इलेक्शन पुरते रोजगार मेळावे घेतात लोक. आम्ही रोजगार मेळावा पुनश्च चालू करतोय या महिन्यापासूनच, कारण निवडणूक आणि चूल याचा संबंध नाहीये. मी शब्द दिलाय, चूल पेटली पाहिजे, आम्ही ते काम प्राधान्याने करू. त्याच्यामुळे आम्ही कुठे जाणार नाहीत. निवडून आलो तरी इथंच आहेत, नाही आलो तरी इथंच आहेत. परंतु मला खात्रीनं विश्वास आहे, कारण लोक समोर दिसत नसतील आमच्या रॅलीमध्ये, परंतु लोक घरातून आम्हाला सांगतील, फोन करून सांगतायत की साहेब आम्ही तुम्हालाच मतदान करणार आहेत. कारण इथली जनता या दोन्हीही आजी माजी आमदारांना पूर्णतः कंटाळलेली आहे. हे मला सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही. प्रत्येक जण म्हणतोय की आम्हाला नवीन चेहरा पाहिजे. काल महादेव जानकर साहेब मी बोलले, सुशिक्षित वेल क्वालिफाईड उमेदवार आम्ही दिलेला आहे त्यांच्या माध्यमातून, आणि माझं कामाची चुणूक जनतेने पाहिली. कोणी असं काम करत नाहीये, तरी आम्ही करतोय आणि करत राहणार आहे. आणि जनता ह्या दोघांना कंटाळल्यामुळे मायबाप जनता मला स्वीकारेल, हा मला मनोबल खात्री आहे. डॉक्टर साहेब, शेतकरी मोठा आपल्या इकडे वर्ग आहे, त्यांच्यासाठी मुख्य विजन काय असणार आहे तुमचं शेतकऱ्यांसाठी? बघा, शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मुख्य विजन म्हणजे आपल्याला पीक विम्याचा प्रश्न आहे. अर्ध्या लोकांना भेटतो, अर्ध्या लोकांना भेटत नाही. त्याच्यासाठी पण खूप त्रास आहे त्यांना. एक तर आपल्याला पिकत नाही, पीक विमा भेटत नाही, म्हणजे शेतकऱ्याला डबल मार बसतो. दुसरं, उजनीचं पाणी. या लोकांनी 25 वर्ष राजकारण फक्त 21 TMC पाण्यावर केले. बरोबर, माझीनी केलं आणि आजीनी बी केलं. परंतु मी निवडून आल्यावर मला वाटतं यावर्षीच पाणी आपण आणू आणि हे पाणी माझ्या हातानेच येईल हा मला विश्वास आहे. पाणी आलं तर सगळं पिकं पिकतील, लोकांची गरिबी दूर होईल, शेताला चांगलं होईल. आणि शेतमालाला जो भाव आहे, आज 3,500 सोयाबीन आलेच आहे. कसं परवडलो 3,500? शेताला हमी भाव 7,000 भेटला पाहिजे सोयाबीनला, हे आपलं नियम होते अगोदर, पण कोणी आवाज उठवत नाही. त्याला हमी भाव भेटला, यासाठी आपण काम करू. साहेब, असं नाही वाटत की 21 TMC पाण्यावरच
कधीपर्यंत हा प्रश्न तुम्ही घेत राहा आणि प्रत्येक उमेदवार 21 TMCच्या पुढे जात नाही. शाश्वत जे सोनगिरी सारखे प्रकल्प असतील, अशा प्रकारचे आपल्या भागातलं सेना कोळेगाव असेल, अशा प्रकारचे जी काही छोटे मोठे डॅम आहेत ते जर आपल्या भागात वाढवले तर त्या 21 TMC पेक्षा लवकर लोकांची सोय होईल असं नाही का तुम्हाला वाटत? तुम्ही 21 TMC पाणी आहे, उजनीचं पाणी येणारच आहे, त्याला ऑलरेडी टेंडर मंजूर झाले, काम बी सुरू आहे. राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे उशीर झाला मी असं म्हणायला. परंतु आता जी प्रोसेस सुरू झालेली ती फक्त कम्प्लीट करायची आपल्याला आणि ती नक्कीच 1-1.5 वर्षात कम्प्लीट होईल हा मला विश्वास आहे. परंतु तुम्ही म्हणले जसे आपल्याकडचे धरणं आहे, ते तलाव आहेत, अजून आपल्या भागात कुठे 60 तलाव करू शकतो का याच्यावर बी विचार केला पाहिजे. पॅरलल यंत्रणा पण केली पाहिजे आणि आपण नक्कीच सर्वांगीण विचार करून आपण तोही स्रोत निर्माण करू शकतो, याबद्दल आपण केलं पाहिजे. शेवटचा टप्पा आहे आज 5 वाजता हे प्रचाराचं सगळं थांबणार आहे. एक शेवटी काय संदेश असणार नागरिकांना, मतदारांना, एक काय संदेश असणार? मी नागरिकांना हात जोडून विनंती करतो, कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका. 1000-2000 रुपये किंवा जे काही तुम्हाला लालच दाखवले जाते, आमिष दाखवले जातात, त्याला बळी पडू नका. कारण एक तुमचं मत जे आहे, हे मत तुम्ही मला देत नाहीत, हे मत तुम्ही तुमच्या भविष्याला देतात, तुमच्या लेकरा बाळांसाठी देतात, तुमच्या मुलांना रोजगारासाठी देतात, तुमच्या दुधाला भाव मिळण्यासाठी तुम्ही देणार आहेत. कारण हे मत डॉक्टर घुलेला जाणार नाही, हे मत तुमच्या पुढची पिढी सुधारण्यासाठी जाणार आहे. ही मी लोकांना विनंती करतो. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सगळ्याला संधी दिली आजपर्यंत, 40 वर्षात अनेक लोकांना संधी दिली. यावेळेस डॉक्टर सारख्या सुशिक्षित उमेदवाराला मला संधी द्या. तुमचा शब्द खाली पडू देणार नाही, मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. निशाणी शिट्टी 7 नंबर चिन्हापुढे तुम्ही शिट्टी वाजवा, हे तुम्हाला नम्र विनंती. धन्यवाद.